नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेबांना मी विनंती करते की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय मंत्री गणेश नाईक सर, आमदार मंदाताई म्हात्रे, तसंच आमचे ब्रँड अँबॅसेडर जॉन अब्राहम, आमदार महेश बालदी सर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील सर यांना मी मंचावर घेऊन यावं. नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्त संजय एनपुरे, नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे सर, या सर्वांनी मंचावर सन्मानाने यावं. आपण जोरदार टाळ्यांनी यांचं सर्वांचं आपण इथे स्वागत करत आहोत. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज नवी मुंबई नशामुक्त या अभियानाला आपण सुरुवात केलेली आहे. त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते इथे संपन्न झालेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना इथे नम्र विनंती, मगाचपासून आपण जॉन सरांसाठी जोरदार आरोळी ठोकताय. त्यांच्यासारखे दोन हात असे करून आम्ही आयुष्यभर नशामुक्त होणार ही शपथ घ्या. 1 2 3 बोला. आम्ही आयुष्यभर नशामुक्त राहणार. माननीय मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत आनंदाचा हास्य निर्माण झालेला आहे. मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र नशामुक्त झाला तर यासारखं उत्तम उदाहरण नाही. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. नवी मुंबई पोलीसचे आयुक्त मिलिंद भारंबे साहेबांना मी विनंती करते की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं इथे आपण सन्मानानं स्वागत करावं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही उत्तम कार्यक्रमाची सुरुवात एखादं रोप देऊन करावं तर आणि आपण एक उत्तम सन्मान चिन्ह त्यांना देत आहोत. त्यानंतर लगेचच मी CP साहेबांना विनंती करते की माननीय मंत्री गणेश नाईक साहेबांचंही आपण स्वागत इथे सुंदरसं रोपटं देऊन करणार आहोत. एका अभियानाला सुरुवात केलेली आहे, त्या रोपाचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. नवी मुंबई पोलिसांनी हा चंग बांधलेला आहे आणि त्यामध्ये आपण सहभागी होत आहोत. यानंतर या अभियानाचे आमचे ब्रँड अँबॅसेडर आयकॉन सुप्रसिद्ध अभिनेते जॉन अब्राहम सरांना सुद्धा आपण हे सुंदर रोपटं आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करत आहोत. यानंतर नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्त संजय एनपुरे सरांना मी विनंती करते आणि त्यानंतर लगेचच आपले दीपक साकोरे साहेब ॲडिशनल कमिशनर यांनाही विनंती करते की सन्माननीय आमदार साहेबांचा इथे आपण स्वागत करावं. मंदाताई म्हात्रे, महेश बालदी सर दोन्ही आपले आमदार आहेत. त्यानंतर प्रशांत ठाकूर साहेब आपले आमदार आणि विक्रांत पाटील सर यांचं स्वागत. आपण सुरेख सन्मान चिन्ह केलेलं आहे आणि विक्रांत पाटील साहेबांचाही आपण अशा पद्धतीनेच एक रोप लावून नवी मुंबईच्या विकासामध्ये भर घालणारे आमचे सर्व आमदार यांना पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊया. आणि म्हणूनच आपण नवी मुंबई पोलिसांच्या वतीने त्यांचा सन्मान केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. मुळात अंमली पदार्थ हे घेऊच नाही, नशा कुठलीही योग्यच नाही आहे आणि त्याच्यातून आपण नशामुक्त होण्याचा चंग बांधलेला आहे. नशा करावी तर खरं तर कष्टाची, आणि तुम्हाला जर व्यसन लागेल तर ते यशाचं लागेल असं म्हणतात. त्यामुळे फक्त कष्टांचीच नशा तुम्ही करावी. आणि यासंबंधीच आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी नवी मुंबई पोलीस दलाचे आयुक्त मिलिंद भारंबे सरांना विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. सर्व छायाचित्रकारांना विनंती आहे की कृपया मागे काही दिसत नाही आहे तर कृपया आपण थोडंसं ॲडजस्ट करूया. सर्वांना हा कार्यक्रम व्यवस्थित पाहता यावा ही विनंती आहे. CP साहेब. नशामुक्त फॉरेवर या कॅम्पेनसाठी आज
या ठिकाणी सर्वजण जमलेले आहात. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे मंत्री वने श्री गणेश नाईक साहेब, आमदार मंदाताई म्हात्रे, महेशजी बालदी, प्रशांतजी ठाकूर, विक्रांतजी पाटील आणि सिने अभिनेते प्रसिद्ध बॉलिवूड सुपरस्टार श्री जॉन अब्राहम, सर्व विद्यार्थी मित्र, शिक्षकगण, नागरिकगण, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपण या नशामुक्त फॉरेवर कॅम्पेनची एक प्रिलूड जे आहे, एक प्रिफेस जो आहे तो एक 2 वर्षांपासून नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू केलेला आहे. मल्टिपल छोटे छोटे उपक्रम हाती घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला संपूर्ण नशामुक्त करण्यासाठी आपल्या पोलिसांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत. त्याचं काय काय गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि आपण ह्याला कसं पुढे नेणार आहोत, किंबहुना 2 वर्षामध्ये आपण अनेक वेगवेगळे उपक्रम लोकाभिमुख, लोकांच्या सेवेसाठी, काही पोलीस डिपार्टमेंटच्या अपग्रेडेशनसाठी जे अनेक हाती घेतलेले आहेत, त्याचा एक छोटासा मागोवा ह्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी मी घेऊ इच्छितो. सर्वप्रथम अलर्ट नवी मुंबईकर. सर, आपल्याला कल्पना आहे अगोदर 100 नंबर हा पोलिसांचा समजल्या जायचा, तो 112 वर आपण नॅशनल इमर्जन्सी नंबर म्हणून चेंज केलेला आहे. हा आता देशस्तरावर 112 हा नंबर, कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी असो आपल्याकडे, आपण नुसतं 112 जरी डायल केलं तरी नवी मुंबईमध्ये 5 ते 6 मिनिटामध्ये आपण खात्रीशीर त्या घटनास्थळी आपण पोचतो. आणि जो कोणी व्यक्ती डिस्ट्रेसमध्ये आहे, महिला असू देत, डोमेस्टिक व्हायलन्सचे असू देत, किंवा कुठे भांडण तंटा सुरू असेल किंवा अशा स्वरूपाची कुठलीही घटना असेल, तर फक्त 112 डायल करा, नवी मुंबई पोलीस तात्काळ आपल्या ठिकाणी पोहोचेल. शासन जे कटिबद्ध आहेत त्याच्यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत आणि 5 ते 6 मिनिटांमध्ये अर्बन एरियाजमध्ये आपण पोहोचतो. नेक्स्ट. त्यानंतर आपण सायबर पोलीस स्टेशन, सर आपणच आला होता, सायबर पोलीस स्टेशनच्या नवीन सावलीच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी. तिथे आपण एवढ्या मोठ्या आयुक्तालयाला इतके सायबर क्राईम्स वाढत असताना सायबर पोलीस स्टेशन नव्हतं, तर ते आपण सायबर पोलीस स्टेशन सुरू केलं आणि खूप मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची दखलसुद्धा घ्यायला लागलो आणि आपण त्याची उकलही करायला लागलेलं आहे. इट विल हॅव टू. आणि तसंच सर्व पोलीस स्टेशन्समध्ये सायबर सेलसुद्धा आपण सुरू केलेले आहे, जेणेकरून सायबर क्राईम जो आता खूप मोठ्या प्रमाणात फोफावतो आहे आणि त्याचे खूप लोक बळी पडत आहेत, तर त्याचा पण आपण एक प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे. एक रिटर्न ऑफ प्रॉपर्टी, आपण इतके कामं करतो, पोलीस डिपार्टमेंट एवढी कामं करतात आणि एवढे लोकांचे गुन्हे डिटेक्ट करतात, मुद्देमाल हस्तगत करतात, तर ह्या लोकांना सर्व सन्माननीय जनप्रतिनिधींच्या मार्फतीने आपण एक मोठा कार्यक्रम घेतलेला होता, रिटर्न ऑफ प्रॉपर्टीज, आणि त्यालासुद्धा खूप उत्तम प्रतिसाद आपल्या ह्या ठिकाणी मिळालेला होता. निर्भया कॅम्पेनसाठी सर आपण आले होते. निर्भया कॅम्पेनमध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला एक अर्टिगा व्हेकल दिलेली आहे आणि दॅट इज स्पेशली टू रिस्पॉन्ड
टू जितकेही विमेन कंप्लेनंट्स आहेत त्यांना तात्काळ आपण त्या निर्भया स्क्वॉडच्या माध्यमातून मदत पोहोचवतो. तसेच बाईक्ससुद्धा आहेत, स्कूटीज दिलेल्या आहेत ज्या महिलांना आपण दिलेल्या आहेत चालवायला, तर तो पिंक पेट्रोलिंग स्क्वॉड त्यांनी पण आपण पोहोचवतो. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये विमेन हेल्प डेस्क केलेला आहे जेणेकरून जितकी महिला कंप्लेनंट आहे तिला एक आधार मिळावा आणि तिची दखल तात्काळ आपण घेता येऊ शकतो. ट्रॅफिकचं खूप मोठं काम झालेलं आहे ट्रॅफिक अवेअरनेससाठी, कारण आपलं एक खूप छान डेव्हलप्ड असं शहर आहे, छान सेक्टर्स आहेत आणि ह्या ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्या तशाच बऱ्यापैकी डेव्हलपमेंट एजन्सीच्या नियोजित प्लॅनिंगमुळे बऱ्यापैकी कमी आहेत, पण त्याच्यामध्ये पण जे काही हातभार आपल्याला लावता येतं त्याचा हातभार लावून आपण ट्रॅफिक नियमांचं पालनासाठी बरेच अवेअरनेस कॅम्पसुद्धा ह्या ठिकाणी घेतलेले आहेत. सागरी सुरक्षा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा विषय आहे. कोस्टल आपल्याला कल्पना आहे जुन्या 1993 ब्लास्टपासून बरेचसे हा संपूर्ण कोस्टल बेल्ट जो आहे हा संवेदनशील आहे आणि त्याच्यामुळे सागरी सुरक्षेमध्ये आपल्याला खूप कोळी बांधव आणि जे कोस्टल एरियाजमधली लोक आहेत ते सातत्याने आपल्याला मदत करत असतात, पोलिसांसोबत पॅट्रोलिंग करत असतात. त्यांना एक रेकग्नाइज करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांचे एफर्ट्स ॲक्नॉलेज करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा पण एक छान ह्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता. सायबर वॉरियर, सायबर अवेअरनेस, जसं मी म्हटलं की सायबर अवेअरनेस इज एक्स्ट्रीमली एसेन्शियल, कारण कॉस्ट रिक्वायर्ड टू डिटेक्ट द क्राईम आणि जी घटना घडल्यानंतर त्याच्यामधून जो मानसिक त्रास होतो तो अवॉइड करण्यासाठी इट इज बेस्ट की सायबर क्राईमच मुळात का होऊ नये त्यासाठी आपण लोकांना मल्टिपल पद्धतीने आपण अवेअरनेस जनरेट करण्याचा प्रयत्न करतो आहे की तो मुळात विक्टिमच होऊ नये. हे मिशन कन्व्हिक्शन सर आपण आल्यानंतर पहिल्या टेन्युअरमध्ये 2015 साली 14 GR काढले होते. कन्व्हिक्शन वाढावंचा पर्पज हा आहे की जो कोणी अग्रीव्ड आहे त्या अग्रीव्डनी ज्या वेळेला तक्रार दिलेली आहे, FIR दाखल झालेला आहे, त्या FIRचा तपास उत्कृष्ट दर्जाचा व्हावा, सायंटिफिक पद्धतीने व्हावा आणि त्याला कन्व्हिक्शन मिळावं जेणेकरून आरोपींना जरब बसेल आहे आणि खऱ्या अर्थाने विक्टिमला न्याय मिळेल. त्या दृष्टिकोनातून प्रोफेशनल पोलिसिंगचं अपग्रेडेशन होणं फार गरजेचं आहे. सायंटिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशनचा अंमल करणं फार गरजेचं आहे. आमच्या लोकांचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही नेल्सन सिस्टम पण सुरू केलेली आहे की एका महिन्याला एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर फक्त एकच गुन्ह्याचा तपास करेल जेणेकरून तो दर्जेदार तपास करू शकेल आणि इट कॅन रिझल्ट इन बेटर कन्व्हिक्शन. त्यासोबत इन्व्हेस्टिगेशन बाईक्स आणलेले आहेत, यथार्थ नावाचं सिस्टम आणलेलं आहे, पैरवी ही इलेक्ट्रॉनिक पैरवी केलेली आहे, समन्स आणि ह्या. सो EMC अनदर थिंग, EDV असे अनेक पैलू जे आहेत ते आम्ही प्रोफेशनल आमचे पोलिसिंगचे अंतर्गत डेव्हलपमेंटचे विषय आहेत. सर 2 वर्षामध्ये सर्व सेन्सिटिव्ह डिटेक्शन्स झालेले आहेत. सेन्सिटिव्ह जितकेही गुन्हे होते त्या सर्वांचा उकल झालेला आहे आणि आरोपींना सर्व अरेस्ट करून त्यांना न्यायालयासमोर आम्ही पाठवलेलं आहे. आपण जर बघितलं की इन्क्रीज इन प्रॉपर्टी क्राईम डिटेक्शन अगोदर 2 वर्षांपूर्वी 33% होता, मग 50% झाला, मग आता 52% आमचं प्रॉपर्टी क्राईमचं जे नेहमीच चॅलेंजिंग असतं कुठल्याही पोलीस खात्याला त्याच्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याशिवाय इन्क्रीज इन कन्व्हिक्शन आपण जर बघितलं तर 2 वर्षांपूर्वी 30% होतं, आता जवळजवळ 50%नी ते वाढलेलं आहे आणि 45% कन्व्हिक्शन झालं आहे. वी स्टील हॅव अ लॉंग वे टू गो बट ॲटलिस्ट देर इज अन अपवर्ड इन्क्रीजिंग ट्रेंड इन द कन्व्हिक्शन ऑल्सो. CCTNS रँकिंग हे अगेन प्रोफेशनल पोलिसिंगचा पार्ट आहे, परंतु कधी काळी आम्ही ऑलमोस्ट लाईक शेवटी असायचो 36व्या नंबरवर. आता आम्ही 1 नंबर आमचा ठेवण्याचा प्रयत्न करतो.
सर हे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर याच्या उद्घाटनासाठी आपण आला होता सर पनवेलला. ह्यामध्ये सुद्धा आपण जितकेही तांत्रिक आणि महत्त्वाचे तपासाचे जे दुवे आहेत ते तो संपूर्ण मुद्देमाल हा सिस्टमॅटिक सायंटिफिक पद्धतीने एकत्र ठेवण्यासाठी या एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरची स्थापना केलेली आहे. एक पनवेलमध्ये आहे आणि एक बेलापूरमध्ये आहे. दोन्ही कोर्ट कॉम्प्लेक्सेसच्या जवळ आहे. आणि एक तळोजाला आहे जिथे सर्व व्हेकल्सचं एकत्रीकरण आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या त्या एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरमध्ये केलेलं आहे. आपण जे काल बोललात सर की आपले पोलीस स्टेशनचे परिसर स्वच्छ राहायला पाहिजेत, तर मुळात ह्याच संकल्पनेला आम्ही पुढे नेत जो काही मुद्देमाल रूम आपण मागच्याही वेळेला EMCच्या वेळेला मला आठवतं आपण बोलले होते की एखादा मुद्देमाल काढून दे म्हटलं की तो काहीतरी चाचपळत जाऊन कुठेतरी काहीतरी काढून आणायचा आणि हाच मुद्देमाल आहे किंवा तो मिळाला नाही अशा स्वरूपाचा विषय असायचा. तर ते आता इतकं सायंटिफिक पद्धतीने केलेलं आहे. संपूर्ण रेकॉर्ड्स आमचे त्या ठिकाणी सुस्थितीत ह्या ठिकाणी आता ठेवलेले आहेत. आणि सर डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम आमचे हे जितकेही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते जवळजवळ आपण बघितलं तर 1,00,000 फाईल्स म्हणजे जवळजवळ 70 लाख पेजेस आता स्कॅन होऊन सर्व आमच्या सर्व्हरवर ठेवलेले आहेत. म्हणजे हा कागद भेटला नाही, तो कागद भेटला नाही, हे आता प्रकार आपल्याकडे न राहता ह्या सर्व गोष्टी अजूनही वी हॅव टू डिजिटाईज अनदर 10 लाख पेजेस मे बी, पण ते पण लवकरात लवकर आमचं पूर्ण होऊन जाईल. पोलिसांच्या पाल्यांसाठी एक जॉब फेअरसुद्धा आम्ही इथे खूप MIDCs आणि इंडस्ट्रियल एरिया आहे तर त्यांच्या मदतीने जवळजवळ 200+ मुलांसाठी आम्ही काही प्रायव्हेट सेक्टर्समध्ये जॉबसुद्धा दिलेले आहे जेणेकरून त्यांचंसुद्धा वेलफेअर होईल आहे. जागरूक नवी मुंबईकर हे अभियान सर सातत्याने पूर्ण 20 पोलीस स्टेशन्समध्ये सातत्याने आम्ही आमचे व्हॅन्स फिरत असतात, आमची टीम फिरत असते. त्यांना सर्व विमेन सेफ्टी, सायबर क्राईम, रोड सेफ्टी, ड्रग डिॲडिक्शन, सिनियर सिटीजन सेफ्टी, इकॉनॉमिक फ्रॉड, जनरल सिक्युरिटी ह्या सर्वांबद्दल सातत्याने त्याचं गायडन्स आणि मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग आमच्या ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून सुद्धा होत असतं. जल्लोष हा एक मोठा उपक्रम आम्ही गेल्या वर्षी घेतला होता आणि यावर्षीसुद्धा 23 तारखेला होऊ घातलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 60-70 पोलीस पाल्यांना किंवा जे पोलीस दलातले जे कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत तर नेहमी बाहेरचा ऑर्केस्ट्रा आणण्यापेक्षा आम्ही यांनाच प्रमोट केलं, यांनाच डेव्हलप केलं आणि हा एक जल्लोष कार्यक्रम उपस्थित केला. ह्याच्यामध्ये हे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत किंवा पाल्य आहेत त्यांचे. दिवाळी मेळावा घेतला. संवाद हॉल जे आमचा मीटिंगसाठी आमच्याकडे हॉल नव्हता तर तो मीटिंगचा हॉल ह्या ठिकाणी केला आणि ह्या निमित्ताने मी CM सरांना आणि नाईक साहेबांना पण विनंती करतो की आपल्याला आपलं 30 वर्ष होऊन गेलेत आपलं आयुक्तालयाची स्थापना होऊन. या ठिकाणची जी इमारत आहे ती इमारत हॉस्पिटलमध्ये आपण त्यावेळेला ती तात्काळ घेतली होती. तर आमची विनंती आहे की आम्हाला एक चांगलं आयुक्तालयाची इमारत ह्या ठिकाणी मिळावी सर. व्हॉट्सॲप चॅनल आम्ही सुरू केलेला आहे कारण जो फिजिकल रीच आहे त्यापेक्षा सोशल मीडियाच्या थ्रू रीच होणं फार इझी आहे, लो कॉस्ट आहे आणि त्यासाठी व्हॉट्सॲप चॅनल बाकीचे जितकेही सोशल मीडिया आहे इन्स्टा म्हणा, FB म्हणा, X म्हणा, यूट्यूब म्हणा, ह्या सर्वांच्या माध्यमातून भरपूर हजारो आणि काही तर लाखांमध्ये फॉलोअर्स आहेत. नाविन्यपूर्ण व्हिडिओज टाकत असतो, नाविन्यपूर्ण पद्धतीने टाकत असतो जेणेकरून विषयाचं गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि ते व्हिक्टिम्स होऊ नयेत. यूथ एंगेजमेंट सर्वत्र आम्ही सातत्याने करत असतो. आता हा ड्रग्स फ्री मुंबई जे मी सुरुवात केली होती की 2 वर्षांपासून याचं पूर्ण ॲनालिसिस केलं
आणि आपल्या इथे बघितलं की जे मेन सप्लायर्स आहेत, जे पेडलर्स आहेत, ड्रग सप्लाय करणारे, हे अनफॉर्च्युनेटली आफ्रिकन कॉन्टिनेंटमधून आलेले, वेगवेगळ्या विजांवर ह्या ठिकाणी आलेले, दे टर्न इनटू पेडलिंग. तर त्यांच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात मॅसिव्ह रेड्स, जवळजवळ 6 मॅसिव्ह रेड्स गेल्या 2 वर्षभरात केलेल्या आहेत. 1000च्या वर आफ्रिकन्सला आपण ह्या ठिकाणावरून डिपोर्ट केलेलं आहे. 1000 तर डिपोर्ट केलेले आहेत. त्याच्या भीतीने 1000 तर डिपोर्ट केलेले आहेत. त्याच्या भीतीने उरले सुरलेले अधिकतर बाहेर इथून पळून गेलेले आहेत आमच्या हद्दीतून. आता आमच्या इथे जवळजवळ 150 आफ्रिकन्स आहेत. त्याचं मॅपिंगसुद्धा आम्ही केलेलं आहे आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा करत असतो, जेणेकरून त्यांचे विजाज व्हॅलिड आहेत की नाही, ते जेन्युइन त्याच पर्पजसाठी या ठिकाणी आहेत की नाही. या व्यतिरिक्त इतर सुद्धा बरेचसे उपक्रम आमचे चालू असतात. जे इल्लीगल इमिग्रंट्स आहेत, जसं म्हटलं की 1000च्या वर तर आफ्रिकन्स आहेत. आता आम्ही सध्या मोठ्या प्रमाणात हाती घेतलेले आहेत ते म्हणजे बांगलादेशी इल्लीगल इमिग्रंट्स जे आहेत. आमदार महोदयांची पण मी मदत घेत असतो टू आयडेंटिफाय जे बांगलादेशी इल्लीगल ज्या ठिकाणी आहेत. तर जवळजवळ 1001 बांगलादेशी आपण 21 तारखेला हाऊस फ्लोअरवर आपण अनाऊन्स केल्यापासून रोज आमची सातत्यपूर्ण याची कारवाई असते. 1000च्या वर लोकांना आम्ही चेकिंग केलेलं आहे. त्यांचे जवळजवळ 500 लोकांचे संदिग्ध डॉक्युमेंट्स जे त्यांनी सादर केलेले आहेत ते व्हेरिफिकेशनला आम्ही बंगालच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवलेले आहेत आणि 100च्या वर जवळजवळ अरेस्टसुद्धा केलेले आहेत. आणि हे कॅम्पेन आमचं आता सातत्यपूर्ण चालू राहील आहे. आता आपण या नशामुक्त कॅम्पेनकडे वळूयात. सर्वप्रथम मी श्री जॉन एब्राहम यांचं अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांना ही संकल्पना सांगितल्याबरोबर त्यांचं जसं काही मनातलं आम्ही बोललो आणि इतकं होल हार्टेडली याच्यामध्ये हे ऐसा करेंगे वैसा करेंगे, हे असं करू शकतो आपण, ते तसं करू शकतो, जेणेकरून आपण रीच व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत विशेष करून पोचायला पाहिजे, असे अनेक सुंदर कल्पनांच्या माध्यमातून आपण हे व्हिडिओज, ही सुरुवात आहे. देअर विल बी मल्टिपल व्हिडिओज इन द कमिंग डेज ऑल्सो. आयडिया हीच आहे की आपल्याला जो विळखा पडत चाललेला आहे, आपण सर्वजण पंजाबचा ऐकतो, तसा विळखा महाराष्ट्रातल्या विशेष करून अर्बन एरियाजमध्ये जास्त पडत चाललेला आहे. तो आपल्याला थांबवायचा आहे आणि तो थांबवण्यासाठी जॉन एब्राहम यांनी आपल्याला चांगली मदत केलेली आहे. FCB उल्का सर, FCB उल्का इज अ बिग क्रिएटिव्ह एजन्सी. त्यांचे पण ध्रुवजा आणि पूर्ण टीमनी होल हार्टेडली विदाऊट चार्जिंग एनी फीज या ठिकाणी आम्हाला मदत केली पूर्ण कॅम्पेन डिझाईन करायला, आणि सो वी आर थँकफुल टू देम ऑल्सो. आम्ही मनापासून प्रयत्न करतो आहे की आपल्यातला कोणीच व्यक्ती नशेला बळी पडू नये. वी ॲक्च्युली ॲज पोलीस डिपार्टमेंट, महाराष्ट्र पोलीस, नवी मुंबई पोलीस, वी जेन्युइनली केअर फॉर यू अँड युअर चिल्ड्रन. त्याच्यामुळे आमची विनंती आहे की आपल्याला कुठल्याही स्वरूपाची जर माहिती असेल, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, शेजारच्या टपरीवर और अदरवाईज कुठल्या गल्लीमध्ये, मोहल्ल्यामध्ये, नुक्कडमध्ये, सोसायटीमध्ये कुठल्याही स्वरूपाचं जर आपल्याला जर इन्फॉर्मेशन आहे तर ॲनॉनिमसली, कुठलंही नाव न घेता, आमची जी हेल्पलाईन आहे 8828112112 याच्यावर प्लीज इन्फॉर्म करा. वी एन्श्युअर दॅट वी विल टेक ॲक्शन. वी आर कमिटेड टू दिस. सर, आणि ही आमची टीम आहे सर, यांनी सातत्य रात्रीचं दिवसची रात्र हे करून सातत्याने ह्या सर्व गोष्टी साकार केलेल्या आहेत. सर, आपण ह्या ठिकाणी मी काही जणांचे आभार मानले आहेत, बाकीचे अनेक जणांचे आभार आहेत. कॉर्पोरेशनचं, कलेक्टर साहेबांचं, यांचं सर्वांचं, सिडकोचं पण नेहमीच आम्हाला कोऑपरेशन असतं आणि वी रिअली लुक फॉरवर्ड टू दिस कोऑपरेशन इन फ्युचर ऑल्सो.
शिक्षकगण आणि आपल्या सर्व नागरिकांना आमची विनंती आहे, आपण हिरिरीने यामध्ये पार्टिसिपेट करा. लेट अस बी कमिटेड टू मेक दिस नवी मुंबई कंप्लीट एरिया नशामुक्त. थँक्यू व्हेरी मच सर. नवी मुंबई नशामुक्त करण्याचा चंग नवी मुंबई पोलिसांनी आता इथे घेतलेला आहे आणि त्यासाठी आपले आयुक्त मिलिंद भारंबे सर, तसंच नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्त संजय एनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे, DCP आमचे अमित काळे सर, या सगळ्यांच्या पाठीशी आपण उभे राहणार आहोत आणि त्यांचा हा नवं पाऊल यशस्वी होणार आहे. 1 महिन्यामध्ये हा आपण अभियान राबवणार आहोत. यासाठी जोरदार अभिनंदनाच्या टाळ्या होऊ देत. खरं तर उपदेश करणं सोपं आहे, पण तो अंमलात आणणं हा फार कठीण आहे. खरं तर झगमगत्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये राहून स्वतःला सिद्ध करणं, तसंच उत्तम आरोग्य, उत्तम राहणीमान, निर्व्यसनी असणं, शाकाहारी असणं हे तितकंच कठीण आहे. या सगळ्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या अभियानाचे आयकॉन, ब्रँड अँबॅसेडर जॉन अब्राहिम सर. जॉन सर इधर सभी को जॉन अब्राहिम ही बनना है, तो आप हमें मार्गदर्शन कीजिए कि एंड जॉन अब्राहिम बनने के लिए क्या करना पड़ता है, कितनी मेहनत करनी पड़ती है. प्लीज़ हमें मार्गदर्शन कीजिए. ब्रांड एम्बेसडर जॉन अब्राहिम सर. Good afternoon everyone. Good. No long speeches, very short. बहुत कम टाइम में ये करूँगा. पहले तो श्री देवेंद्र फडणवीस, श्री गणेश नायक, Milind Barambe, congratulations, absolutely outstanding work to do something so special. Students को ये कहना चाहूँगा कि I personally खुद की बात कर रहा हूँ और ये आप example follow करें. I have not touched drugs in my life, okay? Also no smoking, no drinking, but no drugs, okay? Very important. Be very disciplined in life, very important. Be a role model to your colleagues, to your friends. अपने youngsters को उनके सामने एक role model बनना चाहिए, वो बहुत important है. मेरे पास लंबा भाषण देने का समय नहीं है, but I will tell you, just be very disciplined, be a good citizen of this country and be a good citizen of India, Maharashtra, Navi Mumbai. Wish you all the best and train hard so you can get some good muscles, okay? अच्छा, मी मराठी मुलगा आहे याचा मला गर्व आहे, ओके? थँक्यू सर, थँक्यू जॉन सर. यानंतर माननीय मंत्री फॉरेस्ट डिपार्टमेंट गणेश नाईक सर इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की आपणही आम्हाला मार्गदर्शन करावं. नाईक सर. नमस्ते. भारत माता की वंदे. आज नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत नशामुक्त नवी मुंबई अभियान प्रारंभ कार्यक्रम होत असताना उपस्थित आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सुप्रसिद्ध अभिनेते श्री जॉन अब्राहम, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेशजी बालदी, आमदार विक्रांतजी पाटील, जिल्हाधिकारी श्री अशोकजी सिनगारे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री कैलासजी शिंदे आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला ते माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंदजी भारंबे, त्यांचे सहकारी सहपोलीस आयुक्त संजयजी एनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त श्री दीपकजी साकोरे, उपस्थित सर्व पोलीस कुटुंबातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सिनियर इन्स्पेक्टर, क्राइम इन्स्पेक्टर, API, PSI, पोलीस आणि प्रामुख्याने आलेले नागरिक, विद्यार्थी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे कधी कधी कालाची गरज निर्माण होते आणि कालानुरूप
काही गोष्टीची गरज भागवली जाते. भूतकाळात काय गोष्टी घडल्या त्या गोष्टीला सगळेच जबाबदार लोक जबाबदार असतात अशातला भाग नाही. परंतु त्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी काही लोक हतबल असतात आणि हतबल असलेल्या लोकांच्या परिसरात जे काय घडतं बघण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नसतं. सुदैवानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र सरकारची जी वाटचाल सुरू झालेली आहे ती ह्या 5 वर्षामध्ये रिझल्ट ओरिएंटेड महाराष्ट्र अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या काही गोष्टी सांगायच्या नसतात अशी शपथ घेतलेली असते, परंतु काही गोष्टी सांगाव्या लागतात. पहिल्याच बैठकीमध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या कार्याची दिशा स्पष्ट केली की आम्हाला आरपार जनताभिमुख कारभार करायचा आहे. जनतेची जवळीक निर्माण झाली पाहिजे. जनता दुःखी असता कामा नये. वी मस्ट अन्सरेबल टू द पब्लिक. आणि त्याचीच री मान्य एकनाथजी शिंदेनी सुद्धा ओढली, त्यांचीच री अजितदादांनी सुद्धा ओढली आणि सर्वच मंत्रिमंडळाच्या घटकांना निश्चितपणे समजून चुकलं की आपल्याला याच्या पुढे चुकूनही एखादी चूक करायची नाही. आणि मी जबाबदारीने सांगतो काही गोष्टीमुळे ह्या शासनाचा कारभार कसा चालेल, कशी आर्थिक घडी पुढे जाईल ही विवंचना बऱ्याचशा लोकांना पडलेली आहे. परंतु अतिशय दूरदृष्टीचा असलेला नेता देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या राज्याचं अर्थकारण या जनतेच्या अपेक्षा या पूर्णत्वाला जातील असा माझ्यासारख्या त्यांच्या सहकार्याचा विश्वास आहे. मी मगाशी त्यांना बोलताना बोललो की सुदैवानं आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आलेले आहेत, प्रामुख्याने इथले पोलीस आयुक्त मिलिंदजी भारंबे, मी आजच जाहीररित्या आणि खाजगीरित्या पण मी देवेंद्रजींना म्हटले की यू हॅड चूजन प्रॉपर पर्सन फॉर नवी मुंबई. आणि त्या गोष्टीचा आमच्या सर्व जनतेला सार्थ अभिमान आहे. सर्वसाधारणपणे सांगितलं जातं जो एक्सेल मोठा एक्सेल ज्या डायरेक्शनमध्ये जातो त्या डायरेक्शनमध्ये दुसरे एक्सेलला फिरावं लागतं. नेताच जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी सगळी यंत्रणा चुकीच्या मार्गाने जाते. हा माझा आजवरचा अनुभव आहे. मान्य एकनाथजी शिंदेच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदेची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि मी त्यांना पण बोललेलो आहे की त्यांची हतबलता नव्हती, परंतु काही गोष्टी त्या कालखंडामध्ये सहन कराव्या लागतात किंवा नजरेला चांगले दिसत नसताना त्या गोष्टी लेट गो कराव्या लागतात. परंतु ती परिस्थिती बदललेली आहे. आज माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या तिघांनी निश्चय केलेला आहे आणि मंत्रिमंडळाच्या सर्व सहकार्यांनी त्यांच्या त्या भूमिकेला दुजोरा दिलेला आहे की भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचं अर्थकारण, महाराष्ट्राचं एकूण औद्योगिकरण, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील. मी एकच सांगतो की शेवटी उडदामाजी कालेगोरे असतातच, 19-20 हा प्रकार असतोच. सगळेच काही 100% तुमच्या इच्छेनुसार काम करतील आणि तुम्हाला ललांबूत ठरतील अशा प्रकारचा कारभार करू देणार नाहीत. काही ठिकाणी असतील त्यांना नजरेत त्यांना ठेवले पाहिजेत. आणि मिलिंदजी भारंबेंशी मी नेहमी संपर्कात असतो की बाबा इथे तुमचं काहीतरी तुमच्या घटकांचं चुकीचं चाललेलं आहे आणि ही इज टू चेंज सिच्युएशन. शेवटी एक पोलीस आयुक्त आल्यानंतर काय करू शकतं त्याचं उदाहरण त्यांनी आपल्या पोलीस आयुक्तालयामध्ये ज्या आधुनिक पद्धतीच्या यंत्रणा राबवल्या, दीज आर इक्वलंट टू इंटरनॅशनल डेव्हलप कंट्रीज. ज्या विकसित देशांमध्ये जी सिस्टीम आहे तशा प्रकारची सिस्टीम लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. यश हे शेवटी जनतेच्या सहवासाशिवाय यश मिळू शकणार नाही. आजचा मुख्य मुद्दा नशामुक्तीचा आहे. आम्ही ज्याला कॉलेजला होतो त्यावेळेला कधी सिगरेट ओढायचं झालं का आमच्या सहकाऱ्यांना ते कुठेतरी अंधारात जाऊन कुठेतरी लपून सिगरेट ओढायला लागेल. आता कॉलेजच्या बाहेर सर्व म्हणजे त्यावेळेला तरुणच होते, आजच्या तरुणीसुद्धा मागे राहिलेल्या नाहीत. माणसाचं स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही,
स्वातंत्र्य याचा अर्थ आपल्यावर अधिक बंधनं घातली पाहिजेत आणि जेणेकरून नशामुक्ती म्हणजे दुर्दैवानं म्हणा दारू पिण्याच्या खात्याचा मी 10 वर्ष मंत्री मगाशी देवेंद्रजींना 10 वर्ष मंत्री होतो. आज महाराष्ट्रामध्ये दारू पिण्याच्या खात्याचा कोणीच मंत्री राहिलेला नाही. आणि ह्या खात्याची प्रगती सांगणं म्हणजे ते स्वतःला दूषण लावून घेण्यासारखं असतं. परंतु मी तुम्हाला एकच सांगतो, 10 वर्ष मंत्री जगाच्या पाठीवर मी फिरलो, जगातल्या सर्व प्रकारचे पेय आणि सगळ्या गोष्टी म्हणजे सिगरेटची मी सांगितली तर 50 नावं मी सिगरेटची बिडी सांगून, पण ते तुम्हाला सांगणार काय गणेश नाईकला एवढी नावं कशी माहिती. परंतु माझं म्हणणं की माणसाने मनाशी बाळगलेली ध्येय पूर्णत्वाला जातात, त्याच्यातून जी किंवा ती करताना जी नशा येते ना ती खरी नशा असते. ह्या नशात सिगरेट, दारू, बियर, रम, जिन, विस्की ह्या सगळ्या बकवास आहेत. आणि म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या विद्यमाने ही सुरू झालेली नशामुक्ती अभियान हे यशस्वी होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही. मी बारंबे साहेबांना बोललो की आपली APMC एक कृषी उत्पन्न बाजार समिती ती भाजीच्या ट्रकमधून किंवा फलांच्या ट्रकमधून किंवा कांदा बटाट्यामधून ते नशा येत नाही, परंतु अन्नधान्य आणि मसाल्याच्या माध्यमातून येणाऱ्या ट्रक ह्या APMC मध्ये त्याच्यातून तो म्हणजे अफीम, चरस, गांजा तिथे येत असतो. आणि सुदैवानं शिंदे नावाचे पोलीस इन्स्पेक्टरची बारंबे साहेबांनी नेमणूक केली. ही इज ऑल्सो अलर्ट. आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणच्या पकडल्या जातात हे पोलिसांच्या सतर्कतेचं लक्षण आहे. आणि अशाच प्रकारचे पोलीस यंत्रणा सतर्क राहिली तर निश्चितपणे आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू असा विश्वास व्यक्त करतो. जॉन अब्राम यांनी अँबॅसेडर होण्याचं म्हणजे नवी मुंबईला सगळे अँबॅसेडर बेस्ट भेटतात. ऐकला का? स्वच्छतेच्या अभियानासाठी, नशामुक्तीसाठी, महिलांना सबलीकरण करण्यासाठी जे जे अँबॅसेडर भेटले त्या लोकांनी मनपूर्वक त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. त्या सर्वांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वार्थाने प्रगतीवर जाईल असा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन काही क्षणांपूर्वी आपलं झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, आपल्या नेतृत्वाखाली अनेक अभियानाचं उद्घाटन होतं, अनेक उपक्रमांचं उद्घाटन होतं. नुसतं उद्घाटन होत नाही तर ते यशस्वीरित्या पूर्ण होतं. ह्या आपल्या नेतृत्वाची ही कला आहे. म्हणून मला वाटतं की नुसतं नवी मुंबईच काय, अख्खा महाराष्ट्र नशामुक्त होऊ देत अशी आशा व्यक्त करून मी आपल्याला विनंती करते की आपलं मार्गदर्शन आम्हाला इथे व्हावं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या अतिशय चांगल्या नशामुक्त नवी मुंबई या आपल्या नवीन पर्वाच्या शुभारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी श्री गणेश नाईकजी, सुप्रसिद्ध अभिनेते, यूथ आयकॉन आणि ज्यांनी ड्रगमुक्त नवी मुंबई या कॅम्पेनची जबाबदारी पूर्णपणे आपल्या अंगावर घेतली ते जॉन अब्राहम, मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आमचे आमदार मंदाताई म्हात्रे, महेशजी बालडी, प्रशांतजी ठाकूर, त्याचप्रमाणे विक्रांत पाटील, आपले पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, दीपक साकोरे, संजय एनपुरे, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, नागरिक भगिनी आणि बंधूंनो, नवी मुंबई पोलिसांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचं कॅम्पेन आजपासून नवी मुंबई पोलिसांनी लॉन्च केलं आहे. ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा मी धुरा हातामध्ये घेतली आणि
होम मिनिस्ट्रीची पहिली बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये ज्या मुद्द्यांवर पुढची 5 वर्षे आपल्याला फोकस करायचा आहे त्या मुद्द्यांचा परामर्श मी घेत होतो आणि त्यामध्ये प्रामुख्यानं पोलीस विभागाला मी सांगितलं की आपल्याला एक मोठी लढाई लढायची आहे आणि ही लढाई ड्रग्सच्या विरुद्धची आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की आज आपला देश एक मजबूत देश म्हणून पुढे येतोय. जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात एक बलशाली भारत आपण बघतोय की ज्या भारताकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत कोणी करत नाही. आणि अशा या सगळ्या आपल्या प्रगतीमध्ये ज्यावेळी आपल्या देशावर थेट वार करता येत नाही, या देशाशी सरळ लढाई करता येत नाही, या देशामध्ये दहशतवाद माजवला तर आता हा देश सहन करत नाही, तो घुसून मारतो. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर देशातल्या तरुणाईला व्यसनाधीन कसं करता येईल, या देशाला आतूनच कसं पोखरता येईल, या देशाचं भविष्य आणि भवितव्य हे युवा अवस्थेतच कशा प्रकारे संपवता येईल, अशा प्रकारचा एक डाव या देशामध्ये सुरू झाला. आणि हळूहळू आपण सगळ्यांनी बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स, वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ यांचा प्रादुर्भाव हा देशामध्ये आपल्याला पाहायला मिळायला लागला. पंजाबसारखं एक राज्य की जे सीमावर्ती राज्य आहे, या राज्यामध्ये ज्या प्रकारे ड्रग्जने ते राज्य पोखरलं, अशा प्रकारे सीमावर्ती राज्यातील युवा शक्ती ही जर ड्रग्सच्या अधीन राहील आणि कुठल्याही प्रकारचा मुकाबला करण्याची ताकद आणि शक्ती त्यांच्यामध्ये उरणार नाही, तर देशाच्या सीमेचं रक्षण होईल कसं? आणि म्हणून एक प्रकारे हळूहळू या ड्रग्सचा हा जो सगळा काही विळखा आहे हा आपल्या देशाभोवती विणण्याचं काम सुरू झालं. मला एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की मागच्या काळामध्ये गृहमंत्री देशाचे श्री अमित शहा यांनी देशभरातल्या गृहमंत्र्यांची बैठक घेतली. त्याच्यामध्ये देशातले DGsही होते आणि एक गोष्ट त्यांनी महत्त्वाची सांगितली. ते असं म्हणाले की कॅनडासारखा देश हा ड्रग्सची लढाई हारला. दे आर लिगलायझिंग ड्रग्स. आणि लिगलाइज का करतायत? तर त्यांना माहिती आहे की आता हाताबाहेर गेलेलं आहे, किती लोकांना जेलमध्ये ठेवायचं अशी अवस्था त्यांची झाली आहे, म्हणून ते लिगलाइज करतायत. दे आर नॉट लिबरल, दे हॅव लॉस्ट द बॅटल. पण भारत आज या अवस्थेमध्ये आहे की आपण ही लढाई जिंकू शकतो. वी कॅन विन. आपण ही लढाई जिंकू शकतो, या अवस्थेमध्ये भारत आहे. आणि म्हणून देशातल्या सगळ्या राज्यांनी एकमेकाशी कॉपरेट करत ही लढाई लढली पाहिजे. आज आपण सुरुवात नवी मुंबई ड्रग्स फ्रीपासून करतोय, पण ड्रग पेडलर्स नवी मुंबईतनं मुंबईत गेले तर त्याचा फायदा नाही आहे. आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग फ्री करावा लागणार आहे. याकरता केंद्र सरकारने एक मोठं कोऑर्डिनेशनची व्यवस्था उभी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातल्या कमिट्या तयार केलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे जे विभाग आहेत या सगळ्या विभागाचा समन्वय आपण करतो आणि त्यातनं एक अत्यंत मोठी लढाई ही ड्रग्सच्या विरुद्धची भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आहे. आज आपल्याला याची कल्पना आहे की विशेषतः आमच्या नव्या पिढीमध्ये एक देर आर न्यू नॉर्म्स टू बी कूल. आणि टू बी कूलच्या न्यू नॉर्म्समध्ये डुईंग ड्रग्ज इज कूल, डुईंग ड्रग्ज इज नॉट ॲट ऑल कूल. आपण हे बिंबवलं पाहिजे, व्हॉट इज कूल अँड व्हॉट इज नॉट कूल. आणि समजून घेतलं पाहिजे की नशा करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत या लावून घेणं
इज नॉट एट ऑल कूल. त्याच्याकरता कदाचित 1, 2, 4 दिवस तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल, पण त्यातनं जे जीवन बर्बाद होतं ते परत येणं फार कठीण जातं. आणि एक ॲडिक्ट हा स्वतःचं जीवन तर बर्बाद करतोच, पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन बर्बाद करतो. अ बंच ऑफ ॲडिक्ट हे समाजाचं जीवन बर्बाद करतात, हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बर्बाद करतात. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अशा गोष्टींना नाही म्हणताच आलं पाहिजे. एखाद वेळेस असं होऊ शकतं की दोज हू थिंक दॅट डुईंग ड्रग्ज इज कूल, ते आपल्याला त्या ठिकाणी हा मागासलेला आहे, हा बुरसटलेला आहे, ही इज नॉट कूल अशा प्रकारे हिणवू शकतात. पण त्यावेळी आपण रेजिस्ट करणं आणि नाही म्हणणं हीच आपल्या जीवनातल्या यशाची गुरुकिल्ली आहे. आज या ठिकाणी आपण पाहतो जॉन अब्राहम सारखे अतिशय प्रथित कलावंत, ज्यांनी सगळ्या प्रकारची दुनिया बघितली आहे, पण ती बघत असताना देखील वाय जॉन अब्राहम इज कूल, बिकॉज ही सेज नो टू ड्रग्स. ही ताकद त्यांच्यामध्ये आहे की त्याही वातावरणामध्ये त्याला नाही म्हणण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. माझ्या जीवनामध्ये मी देखील कधी कुठल्याही अंमली पदार्थाला कधी शिवलो नाही आणि कधी कोणाची म्हणायची हिंमत देखील झाली नाही. म्हणजे आता तर शक्यच नाही, पण कॉलेजमध्ये होतो तरी देखील कोणाची हिंमत झाली नाही. मला सवय लावायची, याचं कारण हा निर्धार आपला असला पाहिजे, आपल्या मनात असला पाहिजे. ही ताकद आपली आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रवाहासोबत जाणारे हजारो असतात, पण जीवनामध्ये ज्याला काही करायचं आहे त्याला प्रवाहाच्या विरोधात जाऊन दाखवावं लागतं. आणि प्रवाहाच्या विरोधात जाण्याकरता शारीरिक ताकद लागत नाही, त्याच्याकरता मानसिक ताकद लागते. ज्याच्या मनामध्ये शक्ती आहे तो प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीतरी करू शकतो. त्यामुळे जीवनामध्ये काहीतरी करण्याची ताकद बाळगणं आणि त्याच्याकरता आपली मानसिकता तयार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आज हे कॅम्पेन जे या ठिकाणी सुरू झालेलं आहे, अनेक चॅलेंजेस आहेत. आता आपल्या आयुक्तांनी सांगितलं की कशा प्रकारे काही फॉरेनर्स इथे पेडलिंग करतात, पण आता त्याच्या पलीकडचे चॅलेंजेस देखील तयार झाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेसेस तयार होत आहेत. इंस्टाग्राम इज अ मार्केट प्लेस वेअर पीपल आर सेलिंग ड्रग्ज. व्हॉट्सॲपवर याचे व्यवहार होत आहेत, सोशल मीडियातनं व्यवहार होत आहेत, कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी होते आहे. वी आर फायटिंग अ वॉर विच इज अनयुज्युअल. हा युज्युअल वॉर नाही आहे. शत्रू जो समोर दिसतो त्याच्याशी लढण्याकरता त्याच्यापेक्षा जास्त ताकद लावून आपण लढू शकतो, पण जो शत्रू दिसत नाही त्याच्याशी लढायचं असेल तर समाजाला एकत्रितपणे पुढे यावं लागतं, समाजाची शक्ती निर्माण करावी लागते. तेव्हाच अशा प्रकारच्या न दिसणाऱ्या शत्रूचा मुकाबला आपण करू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या शत्रूचा मुकाबला करण्याकरता ही व्यवस्था आज या ठिकाणी उभी होते. आज जो आपल्याला टोल फ्री नंबर सांगितलेला आहे, हा टोल फ्री नंबर याकरता आहे की आपल्यापैकी कोणालाही कुठेही अशा प्रकारची शंका आढळली, अशा प्रकारचा व्यवहार आढळला तर आपण त्या नंबरवर सांगितलं पाहिजे. आणि हा 100% इट इज एन्श्युअर्ड की आपली आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही. पण हे खरं आहे की आपण स्वतः कदाचित ड्रग पेडलरशी लढू शकणार नाही, ड्रग मेनिसशी लढू शकणार नाही, पण त्या लढाईमध्ये आपण एक सैनिकाचं काम करू शकतो, त्या लढाईमध्ये एका इन्फॉर्मरचं काम आपण करू शकतो. आणि ते जरी आपण केलं तरी ती एक अत्यंत मोठी समाजाची सेवा असेल. ती देखील आजच्या काळामध्ये ड्रग ॲडिक्शनच्या विरुद्ध लढणं ही खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे. आपण देशभक्त म्हणून त्या ठिकाणी हे काम करू शकणार आहोत. आणि म्हणून आज नवी मुंबईचं मी याकरता अभिनंदन करतो की मी घोषणा केल्यानंतर नवी मुंबई आयुक्तालय इज फर्स्ट टू रिस्पॉन्ड. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे कॅम्पेन आपल्या हातामध्ये घेतलंय. आणि जॉन यांच्यासारखा
एक अँबेसॅडर त्यांना मिळाले. आता माझी त्यांची चर्चा चालली होती आणि मला जॉन अब्राहम म्हणाले की केवळ नवी मुंबईच नाही, महाराष्ट्रामध्ये कुठेही हा कॅम्पेन करायचा असेल तर तो करण्याकरता मी तयार आहे, मी त्याकरता पुढाकार घ्यायला तयार आहे. मला असं वाटतं की ज्या सेलिब्रिटीज आहेत, सेलिब्रिटीज आर कम्युनिकेटर्स. त्यांचं कम्युनिकेशन हे लार्जर असतं. ते कम्युनिकेशन अनेक वेळा हृदयापर्यंत भिडतं आणि म्हणून ज्यावेळेस सेलिब्रिटीज एखादा सोशल कॉज घेऊन कम्युनिकेट करतात त्यावेळी त्या कम्युनिकेशन आणि म्हणून मी जॉन आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपण या कॅम्पेनमध्ये या ठिकाणी उतरलात आणि ही कॅम्पेन पुढे घेऊन जाण्याचा विश्वास आहे. या सभागृहामध्ये भगिनी बसलेली आहेत, हे लोक देखील आज निर्धार करतील, एका लढाईचा निर्धार. हा निर्धार केवळ स्वतः करता नाहीये, हा आपल्या शहराकरता नाहीये, हा केवळ आपल्या समाजाकरता नाहीये, आपल्या देशाकरता देखील आहे. आपल्या देशाची लढाई आहे. या देशाच्या लढाईमध्ये की मी स्वतः कधीही ड्रग्जला हात लावणार नाही, मी कधी या नशेमध्ये पडणार नाही आणि माझ्याच्याने त्याच्या विरुद्धच्या लढाईमध्ये जे कॉन्ट्रीब्यूट करता येईल ते कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे मी करेन. एवढं जरी आपण आपल्या मनाशी खुणगाठ बांधली तरी देखील मी असं म्हणेन की हा कार्यक्रम सफल झाला आणि तुमचं जीवन देखील सफल होईल. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपण सगळे ड्रग फ्री नवी मुंबईचे सैनिक व्हा आणि या कॅम्पेनमध्ये या ठिकाणी सहभागी व्हा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री साहेब, आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि जॉन अब्राहम सर तर सेलिब्रिटी आहेतच सर, पण माननीय मुख्यमंत्री तुम्ही पण आमचे सेलिब्रिटी आहात. विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी सुद्धा आरडाओरडा केला आणि जोरदार टाळ्या आणि शिट्टी वाजली. क्या बात आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांसाठी आपले मनपूर्वक धन्यवाद. जॉन सर, थँक्यू सो मच. माननीय मंत्री गणेश नाईक सर, आपले मनपूर्वक आभार. मंदाताई, मिलिंद बादली सर, त्यानंतर आपले प्रशांत ठाकूर सर, विक्रांत पाटील सर, आपले मनपूर्वक आभार मानते. उद्घाटनाचा सोहळा इथे संपन्न झालेला आहे. हे अभियान पूर्ण झालं, यासाठी आपण एक नवीन कार्यक्रम करूया. तोपर्यंत अर्धविराम आणि आपल्या सगळ्यांसाठी चहापानाचा आपला ब्रेक आहे. त्यानंतर मात्र अतिशय उत्तम असा कार्यक्रम पुन्हा इथे होणार आहे. 15 मिनिटात आपण सर्वजण इथे परत यायचं आहे. जोरदार टाळ्या एकदा वाजवूया आपण. आपणही 2 हात असे करून नशामुक्त होणार अशी प्रार्थना करूया. सगळ्या विद्यार्थ्यांनी 2 हात. आम्ही नशामुक्त होणार आयुष्यभर. जॉन अब्राहम यांनी सांगितलेला संदेश पोचला.